ऑल राईट सो गाइस वेलकम बॅक टू माय चॅनल सिद्ध व्लॉग्स. तर कसं मग मंडळी मजेत सगळे. आय होप सगळे खूप मजेत असणार आणि आय होप तुम्हाला माझा लास्ट व्लॉग पण खूप आवडला असेल. तर आज आहे खूप स्पेशल डे. आज 15 ऑगस्ट आहे. तुम्हाला पाठी बघून दिसलाच असेल 15 ऑगस्ट आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट तर भाई आज आमच्या देवीचं पाठपूजन आहे. तुम्ही पाठी बघू शकता सगळी तयारी चालू आहे. आणि आज माझा थोडा घसा बसलाय कारण की आम्ही खूप म्हणजे आम्ही दहीहंडीमध्ये साथर लावतो आणि खूप म्हणजे एवढा जोश असतो आमच्यामध्ये. आम्ही सगळे मोटिवेट असतो, आम्ही सगळे ओढत असतो, फुल जोशमध्ये सगळे असतात. तर आजच्या व्हिडिओ पाठपूजनवर आहे. आज खूप मजा येणार आहे, आम्ही फुल एन्जॉय करणार आहे. आज सगळ्यात मेन इव्हेंट आज हे जे केलंय सगळं डेकोरेशन वगैरे ते इव्हेंट कोणी केलंय काय केलंय मी सगळं तुम्हाला दाखवणार आहे. आमचे आज चांगले बोलायला गेलं तर पाठपूजामध्ये खास आकर्षण आहे. एक बँजो लावलाय, डीजे म्हणजे डीजे तसा डीजे नाही स्पीकर टाईप आहे आणि लाईट शो आहे. तर खूप मजा येणार आहे, खूप कडक एन्जॉय होणार आहे आज. आणि आज आमची चोरंडी पण आहे, उद्या मेन हंडी आहे. आज गोकुळाष्टमी रात्री 12 वाजता आम्ही हंडी पण फोडणार आहे, ते पण तुम्हाला दाखवतो. खूप मजा येणार आहे. शर्ट पण राहायचंय. हा व्हिडिओला पण तसा सपोर्ट करायचा जसे गेल्या व्हिडिओला केला होता. ठीक आहे, तर चला बघूया आपण तयारी. भाई आमची जी हंडी असते ते वरती दिसते का, हे या भाईने केलंय. हे वरती जे पण फुलांचं केलंय ते जयूभाईने केलंय. काय बोलतो जयूभाई? बस ना, आज मचा आहे बोलताय. हा, बंटी लय मेहनत घेतली बंटीने आज. बंटी पण भिजत काम करतो, ऐकत नाही. बंटीने मनावर घेतलंय, भिजलाय पूर्ण बंटी. बघा पंखा 570 लास्ट आहे. काय बोलतो आज 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 स्पेशल काय बोलणार माझ्या सबस्क्रायबरला? आपली मानाची अंडी आहे आज, चोर अंडी आहे आणि नक्की या आपलं पाठपूजन पण आहे आणि सगळ्यांनी विजिट करा आपल्या मुंबईच्या एकवीरला. हा कडक कडकचा डायलॉग मार, एक डायलॉग मार. पंखा फास्ट आहे, 70 लास्ट आहे. हा मेरी जान, कडक. लक्की भाई पण जरा मेहनत घेते. लक्की बोल भिजत काम करते. लक्की हाय तर कर भाई. लक्कीचा पण इव्हेंट आहे, लक्की पण इव्हेंट करतो. त्याच्या पण जे पण काय असेल ते मी डिस्क्रिप्शन मध्ये देईल, तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, बघू शकता भाई लाइटिंग धडाधड. तर मी तुम्हाला बोललो होतं आमची लाइटिंग आणि ती एलईडी स्क्रीन ती लागलेली आहे. आता मी तुम्हाला कडकमध्ये शो करतो कसं काय. म्हणजे आता ते भटजे आलेत, ते सगळं ते करतात आहे पूजेचं सामान वगैरे. कारण की आता पाठपूजन येतं, पाठचं पूजन करतात, त्याचं सामान सगळं लावतात. तर 2 मिनिटं थांबा, मी लगेच तुम्हाला शो करतो कसं काय. तोपर्यंत आपण हे जे झाकझूक लाइटिंग येतात ते कोणी लावले त्याच्याबद्दल आपण जरा त्याला भेटूया. माझा मित्रच आहे तो पण, आणि तो पण तुमचे ऑर्डर्स वगैरे असेल तर तो तुम्हाला करून देईल. माझे सबस्क्रायबर बोलू आपण थोडं त्याला डिस्काउंटमध्ये करून देईल, तर तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करू शकता. तर चला त्याशी थोडा 2 गोष्टी बोलूया आपण. चला, काय बोलता ओम? ह्याचं नाव ओम आहे. तर हे सगळे लाईटचे इव्हेंट आहे, लाईट आणि स्पीकर्स वगैरे तर सगळं त्यांनी केलं आहे. तर मैं क्या बोल रहा हूँ ओम, अभी मेरे तरफ से कि तेरे को ऑर्डर आए तो थोड़ा डिस्काउंट में देगा की नाही? कर देंगे. तो इसका जो भी रहेगा ह्याचं जे पण असेल मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तुम्ही तिकडे जाऊन बघू शकता. जे पण कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सगळं देईल, तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जावा तर आणि याला कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. एलईडी बघा तुम्ही, एलईडी बघा, एलईडी डन कडक. आज 15 ऑगस्ट आहे तर फ्लॅग लावलाय आम्ही इथं मस्त. आमचा कोच पण इथेच उभा आहे. प्रॉपर पूजा चालू आहे. उजव्या हातावर पाणी घ्यायचं, 3 वेळेला पाणी प्यायचं, चौथ्यांदा सोडून द्यायचं. केशवाय नमः स्वाहा, विक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभेन विशिष्टायां शुभपुण्यतिथौ शांती मंत्र चित्त एकाग्र आहे. कृष्ण देवता यांना सांगायचं जी काय पूजाचं आहे याच्यामध्ये आम्हाला सिद्धी प्राप्त व्हावी. आजचा जो सोहळा केला जाईल तो मान्य करून घ्यावा. सर्व कार्य एकीकरणाने व्हावं अशी प्रार्थना कृष्णाची करायची. आनो भद्राः करता देवानो यथा सगंद्रे प्रसन्न प्रायो रक्षिता. आलेत, बँजोची पण तयारी चालू आहे. आणि बँजो मध्ये भाई माझ्या गेल्या ब्लॉग मधला खास मित्र आहे, मी तुम्हाला दाखवतो. सो गाईज बोल लवकर बोल. बँजोचं सामान हा हंडीला बोललं तर प्रॅक्टिसला लवकर येणार नाही. ओके, तर ह्याला तुम्ही ओळखत नसाल असं होत नाही शकत. पुन्हा रील्स मध्ये मचवून टाकलंय. वैभव गायकवाड ब्लॉग मध्ये मचवणारे, फॉलो करा भावाला. युट्यूब वरती चॅनलचं नाव सांगेल भाई, मला पण पाठव, मी पण स्टोरी.
आमचा कॉमेंटेटर आहे भाई, आजचा कॉमेंटेटर एवढा कडक करतो भाई, एक नंबर. आणि बडेला घ्या. ओके, सो फायनली गाईस तो मुमेंट आलाय, म्हणजे ज्यासाठी मी ब्लॉग करत होतो तो मुमेंट आलाय. आणि आता मी पूर्ण सेटअप दाखवतोय, आमचा प्रॉपर एकदम सेटअप दाखवतो कडकमध्ये. ठीक आहे, चला शो करूया. बघू शकता किती मस्त असं लाईट्स लावलेत त्यांनी. एक या साईडला लावलंय त्याने. प्रॉपर सगळी तयारी झाली आहे आणि आता सगळे स्पॉन्सर्स येणार आहे, त्यांचा आम्ही सत्कार करणार आहे. तर प्रत्येकाचा सत्कार मी तुम्हाला दाखवतो, म्हणजे जेवढा पॉसिबल होईल तेवढा मी तुम्हाला दाखवतो. कारण की अरे वा बघा काय आणलंय माझे. ठीक आहे, तर बघूया पुढे काय होतंय, कोण कोण येतंय, कोणाला प्राइज भेटतोय, काय कोणाचा सत्कार होतोय. खूप जणांचा सत्कार होतोय आणि आम्ही अशाच प्रकारे आमच्या मंडळामध्ये जे पण असतात आम्हाला मदत करतात त्यांचा सत्कार करतो. आणि मी व्हिडिओज पण दाखवतो तुम्हाला कसा सत्कार करतात. ठीक आहे, तर बघूया पुढे. मुंबईचे एकविरा सार्वजनिक गणेशोत्सव नवरात्र उत्सव मंडळ तसेच आज आपल्या विनंतीस मान देऊन केतकी सांगळे मॅडम इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील त्या मनापासून पाहुण्यांची उपस्थिती आपल्याला. आमच्या पाठपूजनला निखिल आलाय. तर निखिल कसं वाटतंय तुला सेटअप बिटअप बघून आमचा पाठपूजनचा? कसं वाटतंय? छान आहे. आवडलं का? खूप आवडलं. कडक आहे ना? मस्त आहे, एकदम मस्त. तुम्ही पण या, नेक्स्ट इयर आला तर तुम्ही पण या. नेक्स्ट इयर तुम्ही पण या आमच्या इथे. मी हवा तर ॲड्रेस टाकतो डिस्क्रिप्शनमध्ये. खूप मजा येणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. अजून मजा यायची बाकी आहे अजून. चला बघूया पुढे काय होतं. तर आता आपली हंडी बसवतात याच्यामध्ये, कारण की आपल्याला ही हंडी इथं येऊन जायची. गोकुळाष्टमी 12 वाजता फोडायची आहे. तर तयारी चालू आहे हंडीची. मटकी चालली आहे आपल्या जाग्यावर. मटकी सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ मुंबईचे एकविरा आयोजित पाठपूजन सोहळा व मटकी पोहोचली त्याच्या जाग्यावर. मुंबई जिल्हा सचिव अश्विनीताई कारडे हे देखील इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील इथे मनापासून खूप खूप स्वागत असेल. मन के जीते जीत है, मन के हारे हार. हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार. हम साथ चले तो जीतेंगे, जीतेंगे.
जयच्या एकविरेचा विजय असो, मुंबईच्या एकविरेचा विजय असो. पश्चिमेला नगरसेविका साक्षी दळवे यांची हंडी फोडण्याचा मान तुम्हाला दिला. मान नाही तर मोठी ट्रॉफी घेऊन जायचं, व्यवस्थित घेऊन जायचं. आपले पालकमंत्री आशिष शेलारजी आणि किरीट सोबैया मीर कोटेजा यांच्याकडनं ट्रॉफी पण घेऊन जायची. जय जय बाप्पा सीताराम. श्री कर्तव्य मित्रमंडळ विक्रोळी संघटना आमचा कॉमेंटेटर करणार आहोत. एकवीर पाहून खुश होते आणि जे 7 थर पाहून खुश होते ते यांच्या प्रयत्नांना यश प्राप्त झालेलं आहे. तसंच यांचा देखील आपण एक विशेष सत्कार करणार आहोत. आणि गणेश पवार आपले प्रशिक्षक आहेत गोविंदाचे. चला, मुंबईच्या एकविरे मातेचा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. बोलो एकविरे माते की. मामा असं एक चांगलं व्यक्तिमत्व, प्रेमळ व्यक्तिमत्व. कशी वाटली आमची काय बोलत नाही जाऊ जोशात आर्यन एक ट्राय लावणार नाही तर उतरवणार त्याचा ब्लॉग एवढा पॉवर असणार आहे म्हणजे आता असा पॉवर. आणि आपल्या इथे नाशिकवरून आलेला लाडका गोलीगा धोका सूरज चव्हाण याचं देखील आयगुरा मित्रमंडळाच्या वतीने हार्दिक आभार असेल. ब्लॉग दाखवायसाठी भावांना लय सपोर्ट करा आपल्या सिद्धी भावांना. याचा देखील सत्कार पंखा फास्ट आहे. पुढच्या वर्षी 8 तर लास्ट आहे. 4 हुकमी एक्के 4 एका 3 एका 2 एका सिंगल टॉपर. सगळ्यात मोठा रोल आहे भाई ब्लॉग मधला. सगळ्यात मोठा रोल याचा आहे. छत्री तेवढी मोठी छत्री. एक काम कर, आमच्या बिल्डिंग वर जा आणि उडी मार तिथून. तर मी तुम्हाला सांगणार होतो प्रत्येक म्हणजे डीजे कोणी वाजवला, लाईट कोणी लावली, LED वगैरे सगळ्यांशी भेटवला. तर त्या बँजो होता, त्याचा बँजो आहे, त्याच्याशी तुम्हाला भेटवतो. थोडा 2 शब्द बोलूया आपण. तर याचं नाव साई आहे, ठीक आहे. तर यांचा ग्रुप आहे एक बँजोचा, माऊली म्युझिकल म्हणून. तर तुम्हाला हवे असेल बँजो हवे असेल, ऑर्डर्स तुम्हाला द्यायचे असतील तर तुम्ही याच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. याचा कॉन्टॅक्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. आणि यांचे व्हिडिओज वगैरे इंस्टाग्रामला जाऊन तुम्ही बघू शकता, माऊली म्युझिकल म्हणून. तर तुला कसं वाटलं? मजा आली? मजा आली. फक्त दरप्रमाणेपेक्षा ह्या टायमाला खूप मजा आली. आणि फक्त पावसाने साथ न दिला तर अजून मजा आली असते. थोडा लेट झाला ह्या टायमाला फक्त वाजवायला. बाकी काय नाही, एकदम असंच सपोर्ट करा आपल्या माऊली म्युझिकलला. कधी काय असेल फंक्शन तर बोला, इन्व्हाइट करा. कुठे प्रोग्राम असतील तर काहीही फंक्शन इव्हेंट्समध्ये, पार्टी, बड्डे पार्टी, काय पण. मी सगळे इन्फॉर्मेशन डिस्क्रिप्शनमध्ये देईल, त्याला कॉन्टॅक्ट करा, DM करू शकतो, ठीक आहे. चल. तर आता मध्ये मी क्लिप्समध्ये दाखवलं होतं की याचा म्हणजे हा मयूर कोळी आमच्या मंडळाचा, नवरात्र मंडळाचा अध्यक्ष आहे, अध्यक्षपद आहे याच्याकडे. मजा केला खरंच आहे. तर आज त्यांनी एवढं म्हणजे मॅनेजमेंट केलं, एवढं सगळं स्पॉन्सर वगैरे आले, त्यांचा सत्कार केला. खूप म्हणजे एवढं खूप लोडचं काम आहे आणि तो करतोय म्हणजे खूप मोठी बात आहे. तर मयूर तुला कसं वाटलं म्हणजे आजचा पाठपूजन वगैरे सगळं? काय नाही, मला तर असं काही एवढं वाटत नाही. माझ्या पोरांची मला साथ आहे आणि मला त्यांच्यावर खूप भरोसा आहे. सिद्धू झाला किंवा कोणी झाले, जेवढे पोरं माझ्या मंडळात आहे, एका काही त्यांना न सांगता पण ते लोक कामं करतात, सगळे एकमेकांना हेल्प करतात. आमची अशी एवढी म्हणजे सगळ्यांची जी पोरांची जी पॉवर म्हणजे जी मला वाटते की हा बाबा आम्ही हे करू शकतो, तर मी त्यांच्या जीवावरच करतो. जे काही मी डिसाईड करेल, उद्या जाऊन मला जर कुठलं काय मोठं काय पाऊल उचलायचंय, मी बिंदास घेतो. का मला माहिती आहे मला माझ्या पोरांची साथ भेटणार आहे, मी शेवटपर्यंत भेटणार. आणि त्यांच्या सपोर्टवरती आपण अजून मोठं काय प्रोग्राम करू पुढच्या वर्षी. आणि या आगमनाला, देवीच्या या त्या आपल्या आगमनाला अजून आपण डेट वगैरे फिक्स नाही केले, पण होईल थोड्या दिवसांनी. त्या आगमनाला तुम्ही पण बघा आणि आपण पण एवढा मोठा जल्लोष करणार आहे त्या या वर्षी. बघाच तुम्ही त्या दिवशी. आता काय सांगू नाही शकत. तर आमची ती प्लॅनिंग चालू आहे आतापासूनच, आमचं सगळं चालू झालंय.
पोरांची पण देवीचं वगैरे मीटिंग वगैरे झाली. आता आमची देवी पण बुक करणार आहे. आणि या वर्षीचा सगळ्यात एकदम बोलतात एवढा मोठा टास्क आमच्यासाठी हे की आमच्यासाठी काय तुमच्यासाठी पण काय, या वर्षीची मुंबईची एकविरा कुठल्या रूपात असेल आणि कुठला काय कॅरेक्टर असेल आणि काय नाही, तुम्ही पण थोडंसं सस्पेन्स ठेवा, आपण पण ठेवू सगळ्यांसाठी. बघू आता पुढे काय होत आहे. बाकी आपल्या पोरं आपल्या सोबत आहे. जय मुंबईची एकविरा. सही आहे सही आहे सही आहे. तर आमच्या पोरांचा पण तुला कायमचा साथ राहील. तुझ्या पाठीशी आम्ही हर वर्षी म्हणजे जसं दरवर्षीप्रमाणे असतो तसे हर वर्षी राहू. तर आता खूप मोठा व्हिडिओ बनेल, त्यापेक्षा मी इथंच संपवतो आता व्हिडिओ. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे काय करायचं, लाईक करायचं, शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब पण करायचंय. क्या बात आहे, सबस्क्राईब पण करायचं आहे. आणि आमच्या मंडळाला जरा भेट द्या. मी आमच्या हवं तर मी इकडे लोकेशन पण टाकतो. आमच्या मंडळाला देवीमध्ये या तुम्ही, नवरात्रीमध्ये भेट द्या. बघा आमचं डेकोरेशन वगैरे कसं असेल, तुम्हाला आवडेल नक्की. तर नक्की विजिट करा. तर आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. चलो.